आता राहू दे. तर आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत माहिती आहे का तुम्हाला? कोणाचा प्रकट दिन आहे? स्वामींचा. स्वामी प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत. माहिती आहे का तुम्हाला? 3 अवतार झाले. मानवी रूपामध्ये दत्त आले ते 3 अवतार झाले. सगळ्यात पहिले जे आले दत्तांच्या अवतारामध्ये ते श्रीपाद वल्लभ दिगंबर. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणतो ना आपण. ते श्रीपाद वल्लभ हे पहिले अवतार दत्तांचे मानवी रूपामध्ये. कोणामध्ये? मानवी रूपामध्ये. नरसिंह सरस्वती हे त्यांच्या नंतरचे अवतार झाले. कोण झाले? श्री नरसिंह सरस्वती. त्यांचा वास कुठे होता माहिती आहे? गाणगापूर. कुठे होता? गाणगापूर. गाणगापूरच्या तिथे त्यांनी लोकांमध्ये राहून, मनुष्यांमध्ये राहून दत्त संप्रदायाचा पूर्ण मार्गदर्शन केलं. आणि आपल्या अवतार संपण्यापूर्वी, तो दत्तावतार संपण्यापूर्वी ते संगमामध्ये गेले. तिथं 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमावरती त्यांनी आपल्या शिष्यांच्या सोबत एक काय केलं, फुलाची ताटी बनवली. काय बनवली? फुलाची ताटी. आणि त्याच्यावर ते बसले आणि त्यांना सांगितलं आता मी असा प्रवास करत याला जाणार आहे, श्रीशैलमला जाणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर कोण होते? सायमदेव होते आणि 2 दुसरे शिष्य होते. ते 3 शिष्य त्यांच्या मागे लागले की आम्हाला पण तुमच्याबरोबर यायचं आहे. ते म्हटले नाही. नरसिंह सरस्वती त्या नदीच्या प्रवाहातून प्रवास करत कुठं पोचले? श्रीशैलमला. आणि श्रीशैलमच्या तिथे कर्दळीवन आहे. कर्दळीवन म्हणजे काय? दाट जंगल. आणि तिथे कर्दळी झाडं पाहिली आहेत? कर्दळीची झाडं म्हणजे आपल्या केळीसारखी झाडं येतात आणि त्याला गोल फुलं येतात. असं कर्दळीवन. आणि त्या कर्दळीवनामध्ये वारुळं तयार होतात. काय होतात? वारुळं तयार. त्या कर्दळीवनामध्ये ते नरसिंह सरस्वती गेले आणि तिथे ते गायब झाले. गायब झाले म्हणजे लुप्त, कोणाला दिसले नाही. ते तिथं एका तपस्येच्या भूमिकेमध्ये तपस्या करण्यासाठी तिथे बसल्यानंतर त्यांना 300 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 300 वर्ष बसून ते तपस्या करत राहिले तिथे. तेव्हा त्यांच्या तपस्येमध्ये ते मग्न असताना ती वारुळाची मुंग्यांनी त्यांच्यावरती काय केलं? वारूळ तयार झालं. खूप मोठं वारूळ तयार झालं. एक दिवशी एक लाकूड तोड्या त्या जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला होता. त्याला तो लाकूड तोडत होता आणि ते तोडता तोडता त्याने एक घाव मारला. त्या वारुळाच्या तिथे ती फांदी होती. त्या फांदीवर वार मारला. त्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. कुठे लागला? मांडीला लागला. आणि त्याच्यातून रक्त आल्यानंतर तो घाबरला. अरे वारुळामध्ये रक्त कसं काय आलं? हे तर मुंग्यांचं वारूळ आहे. मग त्याच्यातून एक दिव्य प्रकाश आला आणि त्याच्यातून 7 फूट उंच असे अजानुबाहू असे व्यक्ती उभे राहिले. त्यांनी म्हटले घाबरू नकोस. तेव्हा त्यांचं नाव काय होतं? ते स्वामी समर्थ. नरसिंह अवतार, सरस्वती नरसिंहाचा अवतार आता काय झाला? स्वामी समर्थ. आणि ते स्वामी समर्थ 1856 सालामध्ये कुठे पोचले? अक्कलकोटला पोचले. पण त्याच्या आधी त्यांनी काय केलं? त्या वारुळातून कर्दळीवनात बाहेर आल्यानंतर ते पहिले छैली खेडेग्रामी गेले. त्या छैली ग्रामामध्ये लोकांनी त्यांना पाहिल्यानंतर अजान भाऊ आणि दिव्य तेज आणि एक ह्याच्यामध्ये असणारे. मग तिथून त्यांनी प्रवास सुरू केला. तो सगळा प्रवास त्यांनी पायी चालत हिमालयामध्ये जाऊन
पायी दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत पायी चालत जाऊन ते चालत 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 कुठे आले, महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वी त्या स्वामींना पहिला महाराष्ट्रामध्ये येताना त्यांना मंगळवेढाचं गाव लागलं. कुठलं? मंगळवेढा. त्या मंगळवेढ्याच्या गावामध्ये ते जवळजवळ 21-22 दिवस तिथं राहिले. नंतर तिथून पायी चालत चालत ते सोलापूरला आले. सोलापूरला त्यांचं ते दिव्य रूप पाहून लोक एकदम गर्दी करायचे आणि त्या दिव्य रूपाला त्यांच्या त्या रूपाने सगळे भक्त मंडळी त्यांचे इतके चालता चालता लोक त्यांच्या दर्शनाला आणि त्यांची ख्याती त्या सोलापूरच्या पंचक्रोशीमध्ये पसरली आणि तिथे खूप गर्दी झाली. पण तिथले मोठे मोठे शेतकरी त्यांना काय करायचे, त्यांच्या शेतामध्ये मळ्यामध्ये नेऊन त्यांना 2 दिवस 3 दिवस राहायची विनंती करायची. मग ते तिथे थांबायचे. मग सगळे लोक दर्शनाला यायचे. तिथे बरेच चमत्कार स्वामींनी घडवले. मग त्या अक्कलकोटवरून सोलापूरवरून चालत चालत अक्कलकोटला पोचायला 45 किलोमीटरचा प्रवास त्यांनी 11 दिवस त्यांनी ते चालत कोणाच्या मळ्यामध्ये ठेवायचे, मग दुसऱ्याच्या मळ्यामध्ये, मग कोण दुसऱ्याच्या मळ्यामध्ये, असं करत करत ते अक्कलकोटला आले. तेव्हा अक्कलकोटला सर्वात प्रथम कुठे आले माहिती आहे का? अक्कलकोटची वेस म्हणतात माहिती का तुम्हाला? मी गावाच्या बाहेर पहिले काय होतं, गावाच्या भोवती एक वॉल असायची, भिंत, त्याला म्हणायची बाँड्री, त्याला काय म्हणायची वेश. त्याच्यामधून लोकांनी आत यायच्या आधी गावकरी त्यांना विचारायचे तुम्ही कोण आले, कुठे आलेत. त्या वेशीमध्ये अक्कलकोटच्या आले. त्या वेशीवरती कोणाचं मंदिर होतं? खंडोबाचं. कोणाचं मंदिर होतं? खंडोबाचं मंदिर होतं छोटंसं. आणि तिथे एक चबुतरा होता. त्या चबुतऱ्यावरती येऊन स्वामी बसले खंडोबाच्या मंदिरामध्ये. तेव्हा एक लंगोटी होती आणि एक साधा अवतार आणि अजान भाऊ, अंगावर कपडे नाहीत आणि हातामध्ये एक गोटी होती त्यांच्या. ती गोटी घेऊन तिथं जप करत आपले डोळे मिटून बसले. 3 दिवस बसले. कोणालाही कळलं नाही की हे कुठून आले, काय आले. मग सगळे लोक त्यांना बघायला जमा झाले. त्याच्यात तिथल्या त्या गावामधले एक मुस्लिम ग्रस्त होते. त्यांनी येऊन त्यांची मजाक केली. अरे कोण हा नागडा उघडा बाबा येऊन बसला आहे, अपने आपको बाबा बोल रहा है. तो त्याने असं म्हटल्यानंतर ते म्हटलं अच्छा. त्यांच्या हातामध्ये चिलीम होती. त्या मुस्लिम काय म्हणतात मौला किंवा मौलवी असेल त्याच्या हातात ती चिलीम घेतली. आण तुझी चिलीम इकडे. आणि ती तोंडाला लावल्याने त्याच्यातून धूर निघायला लागला, अग्नी पेटला. तेव्हा ते सगळे घाबरले. हे काहीतरी वेगळा प्रकार आहे, दिव्य आहेत स्वामी. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की त्या मुस्लिम यांनी मौलवीयांनी सगळ्या गावामध्ये पसरवले असे कोणतरी दिव्य पुरुष आलेले आहेत, चला सगळे बघायला. तर ते स्वामी जेव्हा त्या मंदिरात जायच्या अगोदर मंदिराच्या त्या चबुतऱ्यावर उभे राहिले होते. मी येणार नाही, मला कोणतं बाळप्पा चोळप्पा कोण आहे ते लोक आले तर मी तुमच्या गावात येणार. तर बाळप्पा चोळप्पा हे त्यांच्या नरसिंह सरस्वतींच्या बरोबर जे 3 होते ना, कोण? सायमदेव आणि ते 2, त्या 2 पैकी हे 2 बाळप्पा आणि चोळप्पा या रूपामध्ये ते इथं जन्माला आले होते. कुठे? अक्कलकोटमध्ये. त्या अक्कलकोटमध्ये बाळप्पाचं घर आणि चोळप्पाचं घर आहे. त्या घरामध्ये मी येऊन राहील म्हटले. मग स्वामी त्यांच्याबरोबर गेले. ते जेव्हा आले तेव्हा त्यांना म्हटलं, हे चोळ्या ओळखलंच का रे? म्हणजे त्यांना त्यांची आठवण करून दिली त्या जन्माची, त्या दिव्य रूपाची. त्यांना जेव्हा आठवण झाली तेव्हा त्यांना वाटलं की हे नरसिंह सरस्वतींचे जे आताचं दत्ताचा अवतार आहे ते कोण आहेत? स्वामी आहेत. त्या दिवशी त्यांना स्वामींना अक्कलकोटमध्ये आल्यानंतर चोळप्पा बाळप्पांच्या घरी नेलं. तर चोळप्पा आणि बाळप्पाची शेतकरी होते. त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्या म्हटले, आपल्यालाच खायला मिळत नाही आणि एका गोसावड्याला आणून आपल्या घरामध्ये ठेवणार आहे, मी असं बघणार नाही. मी जेवायला घेऊन या, अन्न आणा तर मी ते बघेन त्यांना. ते स्वामींना लगेच कळलं. आता काय घाबरू नको, मी तुझ्या घरी येत नाही, मी जातो. मग ते जाऊन एका गावामध्ये अक्कलकोटच्या वडाचं झाड होतं मोठं. त्या वडाच्या झाडाखाली जाऊन स्वामी 21 वर्ष तिथे राहिले. किती? 21 वर्ष त्या तिथे. त्याला वटवृक्षाचं मंदिर म्हणतात. स्वामींचं काय म्हणतात? वटवृक्षाचं मंदिर. आणि मग लोकांनी तिथं छोटं मंदिर बांधलं आणि मग स्वामी तिथे राहून तिथे लोकांमध्ये प्रकट झाले. असं झालं आणि स्वामी समर्थ म्हणून ते प्रसिद्ध झाले. पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या देशात, पुऱ्या जगात त्यांची ख्याती झाली. तर मानव रूपामध्ये दत्तावतार, 3रा दत्तावतार म्हणजेच कोण?
स्वामी आणि ते या आजच्या दिवशी प्रकट झाले. कुठून प्रकट झाले? वारुळामध्ये. कुठे प्रकट झाले? कुठे वारुळ होतं? श्रीशैलमच्या बाजूला कर्दळी वनामध्ये. आणि कर्दळी वनातून ते चालत चालत सगळ्या भारतभर भ्रमण करून स्थान त्यांनी कुठं निवडलं? अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री भाऊ समर्थ महाराज की जय. जे काय मनातून सगळं व्हायचं असतं त्याला काय म्हणायचं? मनातून मनुष्याच्या ज्या विकाराने जे शब्दांनी जे भाव येतात त्यांनी केलेली पूजा म्हणजे काय म्हणायची? मानस पूजा. आता आपण नमो स्वामीराजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्ती रूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा मला ध्यानमूर्ती देसू दे डोळा. कुठे माये माझी मने बाळे जैसा समर्था तुम्हा विनो जीव तैसा. सुगंधित बाळे टिळा रेखेला सिरिया जरी टोप शोभेत आला. वक्षस्थळी लावल्या चंदनाचा सुवास होतो वाढवी भावसाचा. श्री वाहू या बिल्ब तुलसी दला ते गुलाब जाई जुई अत्तराते. गंधाक्षता वाहून या पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला. गुलाब पुष्पास्वम गौरकांती अजान भाऊ असे दिव्यमूर्ती. कृपा पूर्णती नेत्रदीप्ती सतेजन से मानविद्या स्वामीराज. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतीचे जे रूप श्रीपाद शिवल्लभाचे. अवधूत मूर्ती अवतार झाला नमो दत्त स्वामी पदाला. जयाच्या पुढे बाळ नम्राय अशा स्वामीच्या मी पदी बाळाय. समर्था तुझे पूर्णाधीन व्हावे चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा अपानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. जय देव स्वामी समर्था. जय देव स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. जय देव स्वामी समर्था. शैली खेडे ग्रामी तू अवतरलासी. जग उद्धारासाठी राया तू फिरसी. भक्तवत्सल खरा तू एक होती. म्हणून शरण आलो तुझे चरणासी. जय देव स्वामी समर्था. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर. शेषाधिक शिनले न लगे त्या पार. तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार. जय देव स्वामी समर्था. देवादी देव तू स्वामी राया. निर्जर मुनिजन ध्याती भावे तवताया. तुझसी अर्पण केली आपुली ही काया. शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव स्वामी समर्था. अगडित लीला करुणी जडमुड उद्धरिले. कीर्ती ऐकुनी कानी चरणी मेलोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले. तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे. जय देव स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. जय देव स्वामी समर्था.